काय गाव मी सर्व संतापात स्वयंपाक करते, तू भांड्या आदळापट करते, काय झालं तुला? मला टाइम नाही, तू मला विनाकारण डिस्टर्ब करू नको ना. आता एक तर माझ्या जोड वेळ कमी आहे. का काय झालं? तुझे पप्पा जात आहेत आता पुण्याला, तर आता त्यांच्यासाठी स्वयंपाक, आता खिचडी तर झाली आणि त्यांची गावाला जायचं म्हटलं की एवढं डोक्याला ताण असतो. त्यांची बॅग भरण्यापासून कपडे इस्त्री करण्यापासून तर सगळी तयारी करून द्यावी लागते. आणि आता बघ जेवण करतील आणि म्हणे रात्री मला प्रवासात जर कधी भूक लागली म्हणे चणे भाजून दे म्हणे. हे काही 10 रुपयाचं काही शेंगदाणे बिंदाणे घेऊ शकत नाही का बरोबर त्याने खायला. इतका संताप चढतो का मला. खूप कंजूस आहे. पाण्याची बॉटल बी आता घरून भरून देईल ना, ते पाणी जर कधी गरम बी होऊन जाईल तरी गरम पाणी पिते. 20 रुपयाची ते थंड पाण्याची बॉटल घेणार नाही. मला तर बाहेरचं माहिती नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट आहे का नवरा जर कधी गावाला जात असेल ना, ते बायकोला सगळी तयारी करून द्यावी लागते. आणि बघ आता त्यांना वाढेल बी ना, करून बी दिल, लोणचं खिचडी पापड लावून बी दिल ना, तोपर्यंत लगेच कशा करतील. कांदा कापला नाही, काकडी काप, कैरी काप, गाजर काप, असा पूर्ण ताट फुल भरलेला पाहिजे. असं एक दिवस बी असं नाही का चला बॉल नाहीये तर धपून घेऊ का काय, नुसतं त्रास द्यायचं. पप्पा बी मग तुझे मिक्सर सारखेच आहेत, म्हणजे एकदम पुष्पा स्टाईल मध्ये. माझा मिक्सर मला मदत करतो, मला चटणी मसाला सगळं दळून दुळून देतो. ठीक आहे ना, पण तो असं पुष्पा स्टाईल मध्ये गाव येतो. काय झालं नाही का? मला उशीर होते जायला. हो साहेब, सगळं तयार आहे. तुम्ही हात धुवा, बसा चटईवर, आणते मी तुमचं सगळं.